स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपल्या सेशनचं डे 9. उद्या आपल्या सेशनचं शनिवार असला तरी आपला क्लास आहे. 3 ते 4 मध्ये आपल्या डे 10चं सेशन राहणार आहे आणि या बॅचचा आपला उद्या लास्ट डे आहे. सर्वांचं स्वागत आहे. काल तुम्हाला ग्रुपवर सेकंड आणि मास्टर लेवलच्या ऍडमिशनसाठी डिटेल्स पाठवले आहे. आज मध्ये केव्हा तरी 11 मिनिटांसाठी, आज चतुर्थी आहे, गणपती बाप्पांचा दिवस आहे, तर मध्ये कधीतरी 11 मिनिटांचा टायमर लागेल आणि त्या टायमरच्या आधी एक आज ऑफर राहील. असं आपण याआधी कधीच अशी ऑफर दिलेली नाही आहे जी ऑफर आज आपण देणार आहे. टायमर लावून जे आजपर्यंत आपण केलेलं नाही आहे, तर त्या ऑफरमध्ये जे लोक सहभागी होतील तर त्यांना आज काही बेनिफिट्स मिळणार आहेत. ओके, चला तर मग स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. तर आजचं डे 9चं सेशन सुरू करण्याच्या आधी ओव्हरऑल जे लोक रेग्युलर क्लास अटेंड करतात आहे, तर मला 1-2 लोकांकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला ओव्हरऑल हे सेशन कसं वाटलं. एनीवन वॉन्ट्स टू शेअर? कारण तुमच्या शेअरिंग मधनच मला एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटत असते की कशा पद्धतीने बोला. गीतेश कुमार सर, अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा सर. बोला गीतेश कुमार सर. हा, आवाज येतोय बरं sir? वाटत आहे. हा, बोला. नाही नाही विचारलं तुम्ही. माझा मुलगा सो करते खूप बेडवर रात्रीच्या वेळेस. हा हॅलो. हा, बोला तर जांभळे त्याच्यासाठी काही आहे का? सर. सेकंड लेवलमध्ये, फर्स्ट लेवलमध्ये त्याच्यावर उपाय नाहीये. फर्स्ट लेवल स्वयंशुद्धीकरण कालावधी आणि या स्पर्शाच्या माध्यमातून हिलिंग आपण शिकणार आहे. दुसऱ्यांना कसं द्यायचं तेवढंच करू शकतो लेवल 1ला. कारण बघा, एक 10वीच म्हणजे पहिलीचा विद्यार्थी 10वीचं गणित सोडवू शकत नाही. त्या पद्धतीने सगळेच उपाय लेवल 1 मध्ये पॉसिबल नाहीये, ते सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये. ठीक आहे, ओके. मॅडम, आनंदाची गोष्ट, सांगा. मी चित्रा बोलते. आनंदाची गोष्ट, काल तुम्ही आपल्याला म्हटलं की कान बंद झालाय. मी करून पाहिली आपल्यावर की आज थोडा कान तो ओपन झालाय आणि मला ऐकू यायला लागले. रोज हिलिंग. स्वतःवर एनर्जी. हा, प्रॉब्लेम जेवढे मोठे असतात ना, हळूहळू ते डिझॉल्व्ह होतात. तर नक्की तुम्ही त्याच्यावर उपाय करू शकता. ठीक आहे. आज ते करून बघितली. तुम्ही म्हणाला होतात ना, करून बघितले मी. तो कान थोडा ओपन झालेला आहे. जे अजिबातच त्याच्यात नुसते आवाज येत होते, आज आवाज येणं बंद झालेला आहे. छान छान. सो खूप खूप धन्यवाद. बरं, ओके. हे दोन्ही वेळेला घ्यायचं का? सकाळ संध्याकाळ केव्हाही करू शकता. रेकी बिना औषध उपचार आहे, त्याच्यामुळे हे औषध केव्हाही घेऊ शकतो आपण. हा. आणि अगदी सेशनच्या लास्टला मला ती प्रार्थना सांगू शकाल का तुम्ही? मॅडम, ते नोट्स मध्ये मिळणार आहे प्रार्थना. पीडीएफ हा, देणार बरं. आहे, ते पीडीएफ हा, मध्ये प्रार्थना आहे. ठीक आहे, हो. हा. ओके. चला, बाकीच्यांना कसं वाटलं सेशन, की आवडलंच नाही? चला, अनिता मॅडम अनम्यूट करा. अनिता मॅडम बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला खूप पॉझिटिव्ह विचार आलेले आहेत आणि माझं म्हणजे शरीर, मी जे विचार खूप असायचं माझ्या डोक्यात, नेहमी सतत टेन्शन मध्ये राहायची. पण आता मला इतकं शांत वाटतंय ना, घरात पण एकदम वेगळंच वातावरण निर्माण झालेली. चला धन्यवाद. चला, अभिनंदन. छान. ओके. सो एनीवन, कारण तुम्ही माझ्याशी जर संवाद केलाच नाही तर जी लास्ट 8 डेज आणि आज 9वा दिवस, उद्या डे 10 आहे, तर तुमच्यापर्यंत कितपर्यंत पोहोचलं ते मला कळणार नाही ना. अमृजा मॅडम बोला. नमस्कार मॅडम. ते नमस्कार. फर्स्ट डे पासून मी करतच आहे कंटिन्यू. पण आत्ताच जे म्हणजे फर्स्ट डेचा मी बघितला एक्सपिरियन्स माझा, आणि आता लास्ट डे, उद्याचा लास्ट डे तो बघितला. त्यात खूप फरक जाणवा लागलाय, म्हणजे माझ्या स्वतःच्या मध्ये पण. आणि जे आपली विचार करायची जी पद्धत होती म्हणजे आधीची, जी तुम्ही मला विचारलेलं की हजबंडना गिफ्ट, वाढदिवस असला की गिफ्ट, तुम्हाला राग येतो काय, ते सगळे म्हणजे किती सोप्या गोष्टी होत्या ऍक्च्युअल मध्ये त्या, की आणि आपण विचार करून त्या किती कॉम्प्लिकेटेड करत होतो. हे सगळं मला म्हणजे
आता सगळ्या गोष्टी मी त्या बाजूने विचार करते की तुम्ही सांगताना जे पॉझिटिव्ह करा, हे करा, त्यांच्या नाही लक्षात राहा, ठीक आहे. मग हे जे पण साध्या साध्या गोष्टी होत्या आपल्या आयुष्याच्या, ते आपण इतके वर्ष किती कॉम्प्लिकेटेड केलोय आणि किती कॉम्प्लिकेटेड आपण जगलोय, असं पण आता इतकं सरळ वाटायला लागलं सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळी तुम्ही मला शक्तिपाठ दिला, म्हणजे मला कॉन्फिडन्स नव्हता मी की इतक्या लवकर उठीन आणि होईल म्हणून मी आणि कारण आम्ही झोपतोच 1 वाजता. म्हणजे त्या दिवशी माझा मुलगा माझ्या सासूबाईंकडे गेला झोपायला आणि त्या दिवसापासून इतकं शक्तिपाठापासून इतकं हलकं वाटलं. आणि माझ्या मैत्रिणींनी पण केलेले आहेत तुमच्याकडे कोर्सेस, त्यांचा अनुभव वेगळा होता. मला वाटलं तसंच होईल मला, पण त्याच्यापेक्षा वेगळं. मला इतकं हलकं 2 दिवस शरीर वाटायला लागलंय आणि इतकं म्हणजे जे वाटत होते ह्या गोष्टी मला 24 तास होणार नाहीत मी महिनाभर म्हणत होते, त्या मी 2 दिवसात झाल्या माझ्या गोष्टी. की म्हणजे माझं शरीर मन इतकं हलकं आणि प्रसन्न वाटायला लागलंय शक्तिपाठ घेतल्यापासून, म्हणजे मी सांगू पण नाही शकत. चला, ग्रेट. आणि त्यापासून खूप छान वाटायला लागले. ग्रेट, ग्रेट. खूप छान. चाल थँक्यू मॅम. बाकी काय? तुमच्यामुळे एवढं म्हणजे एक अँगल चेंज झाला विचारायचा की कसं असतंय, काय असतंय आयुष्य, रेकी म्हणजे काय, नेमकी काही कल्पना नव्हती. पण नेमकी काय रेकी, त्यातून आपण काय करू शकतो, आपण स्वतःच पण करू शकतो आणि दुसऱ्याला पण देऊ शकतो, घरातल्यांना देऊ शकतो, बाहेरच्यांना देऊ शकतो. ह्याच्यासारखं नाहीच आहे कुठलं आपण शिकून. ग्रेट. छान. थँक्यू मॅम. थँक्यू. अलकापुरी मॅडम, अनम्यूट करा. बोला. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच मॅम. म्हणजे पॉझिटिव्ह आली आहे. घरातलं वातावरण एकदम म्हणजे पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटते घरात पण. ऍक्च्युली मी एक शॉपकीपर आहे, त्याच्यामुळे मी मेंटली थोडी डिस्टर्ब आदनामधनं होत असते. पण आता मी म्हणजे त्या गोष्टी थोड्या अशा लाईटली घ्यायला लागले, म्हणजे टेन्शन येत नाही आता मला काही. ठीक आहे, लेट इट बी, इट्स अ फेज असं समजून मग मी म्हणजे हॅपी राहायला लागले. ग्रेट, ग्रेट. खूप छान. आणि मेन म्हणजे मॅम तुमची सांगण्याची पद्धत मला खूप आवडली. खूप साध्या शब्दांमध्ये सगळ्यांना समजेल असं सांगता, त्याच्यामुळे पटकन क्लिअर होतात गोष्टी. खूप छान. चला, ऑल द बेस्ट. सुरू करूया आजच्या थँक्यू सेशनला सो तुमच्या या मच. सर्व ऊर्जांसोबत. तर आजचा डॉक्टर धनंजय सर बोला. माईक ऑन करा सर. हा, बोला सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. सेशन्स फारच छान आहे आणि अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलं जात आहे. मी त्यामुळे मग एनरॉल पण झालोय मॅडम या सेशनमध्ये. कालच पेमेंट केलंय मी. चला, छान. सेकंड आणि मास्टर लेवलला मी आहे पुढे कंटिन्यू. थोडं मला कॅमेऱ्याचं थोडं फोबिया आहे, त्याच्यामुळे मी कॅमेरा ऑन झाला का ब्लँक होतो. नाही तर सांगण्यासारखं खूप काय होईल, तेही दूर होईल याने बिलकुल. आहे विश्वास. चला, थँक्यू अँड वेलकम. तुमचं लक्ष असू द्या. ओके. चला, सुरू करूया आजच्या सेशनला. आज आपण एनर्जी बॉल कसे तयार करायचे, त्यानंतर रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस काय करायची, आणि त्यासोबतच, ठीक आहे, त्यासोबतच दैनंदिन प्रॅक्टिस सोबतच आपण स्पर्शाच्या माध्यमातून दुसऱ्या पेशंटला हील कसं करायचं ते आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर आजचे आपण हे 3 विषय, उद्या आपण मनीमंत्र आणि तुमचे प्रश्न उत्तर असं आपलं उद्या दुपारी 3 ते 4च्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. ओके. चला, तर मग सुरू करूया आजच्या सेशनला. या दिव्य पॉझिटिव्ह ऊर्जांसोबत जीवनाला नवी सकारात्मकता देऊया. तर आजचा जो विषय आहे, पण या विषयामध्ये रेकीच्या 3 एनर्जी बॉल, तर 3 एनर्जी बॉल नाही, याच्यात आपण 4 बॉल शिकणार आहे. ठीक आहे. 3 ऊर्जांचे बॉल आणि 1 फुटबॉल. तर फुटबॉल कशासाठी? फुटबॉलला आपण काय करतो, किक मारतो आणि दूर करतो. त्याच पद्धतीने आपल्या जीवनातले कष्ट, दुःख दूर करण्यासाठी, त्याला किक मारून सगळ्या दुःखांना दूर पळवण्यासाठी आपण जो बॉल पहिला शिकणार आहे तो आहे फुटबॉल. ठीक आहे. तर माझ्या सोबत ही प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. याचे व्हिडिओ तर तुम्हाला रेकॉर्डेड मिळणारच आहे, पण तुम्हाला माझ्यासोबत ही प्रॅक्टिस करायची आहे. तर सर्वप्रथम प्रार्थना करूया. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे.
मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडे ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रात प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रातनं थर्ड आय चक्र, थ्रोट चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र आणि रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे. आणि आता ही दिव्य ऊर्जा माझ्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत प्रवाहित होऊन माझ्या हातांमध्ये ऍक्टिव्हेट होत आहे. माझ्या दोन्ही हातांमध्ये ऍक्टिव्हेट होत आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत आणि एक एनर्जी बॉल तयार करायचा आहे. हात जवळ दूर, जवळ दूर, जवळ दूर. आणि आता जो हातामध्ये कुणाला तुम्हाला जड जाणवेल, कुणाला व्हायब्रेशन जाणवेल, कुठली तरी एनर्जीचा फ्लो तुमच्या दोन्ही हातांच्या मध्ये तुम्हाला जाणवेल. आता या एनर्जी बॉलला काय म्हणायचं, मी या बॉलला आता फुटबॉल घोषित करत आहे. मी या बॉलला फुटबॉल घोषित करत आहे. मी मंजुषा, तसं आपलं नाव घ्यायचंय तुम्ही. माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, घरातील प्रत्येक वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती संपूर्णता या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी मंजुषा, माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, घरातील वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी मंजुषा, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, घरातील प्रत्येक वस्तू, वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल या बॉलनी शोषून घेतलेली आहे. आणि सगळी नकारात्मकता कल्पना करा की तुमच्या घरामधले, घरच्या व्यक्तींमधली नकारात्मकता या बॉलनी शोषून घेतलेली आहे. आणि कल्पना करा की याला तुम्ही जोरात फुंकर मारताय आणि ही निगेटिव्हिटी दूर ब्रह्मांडात जाऊन हा बॉल एक ब्लास्ट झाला आणि त्या नकारात्मकतेपासून तुमचं नातं कायमस्वरूपी डिस्कनेक्ट झालं. नाभीच्या पुढे 3 वेळा कट कट कट, डिलीट 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 करायचं आहे. सगळी निगेटिव्हिटी पूर्णपणे तिथून रिमूव्ह झालेली आहे असं आपल्याला बोलायचं आहे. तर हा आहे पहिला बॉल, ज्यात तुम्ही तुमच्या घरातील सर्व प्रकारची निगेटिव्हिटी रिमूव्ह करू शकता. सगळ्या प्रकार ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आहे ती रिमूव्ह करून तिथे एक पॉझिटिव्ह सोल्युशन तुम्ही तुमच्या घरासाठी पुढे देऊ शकणार आहे. तर दररोज एकदा हा ऊर्जांचा बॉल आपल्याला निगेटिव्हिटी काढण्यासाठी टाकायचा आहे. सेकंड लेवलला प्रोटेक्शनच्या याही पेक्षा पॉवरफुल टेक्निक शिकवल्या जातात. मास्टर लेवलला अधिक पॉवरफुल टेक्निक आपण शिकत असतो. ठीक आहे, तर हे सध्या लेवल 1 नुसार या पद्धतीने तुम्ही हा फुटबॉल वापरू शकता. त्याच्यानंतर आता पहिला एनर्जीचा बॉल स्वतःसाठी आपण घेतो. ठीक आहे, पहिला ऊर्जांचा बॉल स्वतःसाठी आपण घेत असतो. त्याला आता बघूया. ओके, तर पहिला ऊर्जांच्या बॉलसाठी आपल्याला काय करायचं आहे, परत एक एनर्जीचा बॉल तयार करायचा आहे. हा ऊर्जांचा बॉल मी मंजुषा माझ्यासाठी ग्रहण करत आहे. हा ऊर्जांचा दिव्य बॉल, ईश्वर गुरूंचा आशीर्वादाचा हा बॉल मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हा ऊर्जांचा दिव्य बॉल मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हा ऊर्जांचा दिव्य बॉल मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे असं म्हणून हा ऊर्जांचा बॉल असा टाकून द्यायचा आहे. आणि 2 मिनिटं शांत बसून कल्पना करायची आहे की जिथेही तुमच्या शरीरावर वेदना असतील, दुःख असेल, तणाव असेल, तिथे ही ऊर्जा पोहोचून तुम्हाला संपूर्ण उपचार प्रदान करत आहे.
दररोज या पद्धतीने जेव्हा आपण सेल्फ हिलिंग करतो, घराचा ओरा क्लीन करतो, तर आपल्या घरामध्ये हळूहळू निगेटिव्ह ऊर्जा जाऊन पॉझिटिव्हिटी ग्रहण करतो आपण. तर कल्पना करा की तुमच्या शरीरावर असलेल्या प्रत्येक वेदनेला ही ऊर्जा शमवत आहे, संपवत आहे आणि आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त होत आहे. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त होत आहे. ठीक आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हा झाला पहिला ऊर्जेचा बॉल जो आपण स्वतःसाठी ग्रहण करतोय. दुसरा ऊर्जांचा बॉल सेम या पद्धतीने तयार करून तो आपण आपल्या घरातील प्रत्येक सदस्य, घर, घरातील प्रत्येक वस्तू आणि वाहनांमध्ये पॉझिटिव्हिटी देतोय. एव्हरीथिंग इज द एनर्जी. आपल्याला भीती वाटते, मुलं बाहेर गेले काही झालं तर नाही, काही प्रॉब्लेम तर नाही येणार, अशी जी भीती वाटते, रोज तुम्ही जेव्हा हा ऊर्जांचा बॉल घरच्यांसाठी टाकता तर दिव्य रेखी शक्तीचं प्रोटेक्शन घरच्यांना प्राप्त होत असतं. ठीक आहे. तर दिव्य रेखी शक्तीचं प्रोटेक्शन तिथे घरच्यांना प्राप्त होतं. तर रब युअर हँड. एक ऊर्जांचा बॉल तयार करायचा आहे आणि एक अफर्मेशन द्यायचं आहे. हा ऊर्जांचा दिव्य बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, घरातील वस्तू आणि वाहनांना प्रदान करत आहे. हा ऊर्जांचा दिव्य बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, घरातील वस्तू आणि वाहनांना प्रदान करत आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीला दिव्य रेखी शक्तीचं सुरक्षा कवच प्राप्त होऊन परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. संपूर्ण सुरक्षेचं कवच प्राप्त होत आहे आणि माझं घरातील वस्तू आणि वाहनांना दिव्य रेखी शक्तीच्या संपूर्ण सुरक्षा कवच प्राप्त होत आहे. घरामधलं वातावरण सकारात्मक आणि आनंदी आहे. घरातील प्रत्येक वस्तू सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण झालेली आहे. आमचे वाहन देखील संपूर्ण सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेली आहे. हे ईश्वर ऐसाय हो, ऐसाय हो, ऐसाय. आणि मोठा हात असा स्प्रेड करून कल्पना करा की तुम्ही पूर्ण घरामध्ये घरातील व्यक्तींपर्यंत ही ऊर्जा पोहोचवलेली आहे. त्यानंतर परत थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणून ही ऊर्जा आपण त्या घरच्या सगळ्या वस्तू आणि वाहनांपर्यंत पोहोचवलेली आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा म्हणजे पॉझिटिव्हिटीचा तिसरा बॉल, आपण पहिला फुटबॉल टाकला, पॉझिटिव्हिटीचा तिसरा बॉल हा कुणासाठी, तर कुणीतरी आज बघा पावसाचं वातावरण आहे, कुठे पाऊस पडतोय, पण आपला शेतकरी बंधू शेतामध्ये आपल्या पोटात अन्न जावं यासाठी तो पावसामध्ये आपल्यासाठी कष्ट करत आहे. कुठल्या तरी फॅक्टरीमध्ये एखादा मजूर आपल्या सुखसोयींसाठी वस्तू तयार करतोय, कोणीतरी ओझे वाहून नेत आहे, कोणीतरी रिसर्च करतोय. कळत नकळत आपल्याला सुखसोयी मिळण्यासाठी कोणीतरी आपल्यासाठी कष्ट करत आहे. अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पॉझिटिव्हिटीची ऊर्जा दिवसभरातनं एकदा आपल्याला पाठवायची आहे. तर त्यासाठी आपल्याला रोज 1 मिनिटाचा वेळ काढायचा आहे, जास्ती वेळ लागणार नाही. रब युअर हँड. थँक्स टू मी, थँक्स टू रिकी, थँक्स टू ऑल दॅट पीपल जे आपल्या जीवनामध्ये सुख आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आपण हा एनर्जी बॉल तयार करतो आहे. एनर्जी बॉल तयार केल्यावर म्हणायचं आहे की हा ऊर्जांचा बॉल मी या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला पाठवत आहे जो माझ्या जीवनामध्ये सुख निर्माण करण्यासाठी कुठेतरी कष्ट करतोय. देशाच्या बॉर्डरवर एखादा सैनिक प्रोटेक्शन देण्याचं कार्य करतोय. कुणीतरी माझ्यासाठी काहीतरी चांगलं करत आहे, असा प्रत्येक मजूर, शेतकरी, प्रत्येक व्यक्ती जो माझ्या जीवनात सुख समाधान आणण्यासाठी कार्य करत आहे, अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत मी हा बॉल पोहोचवते. असं म्हणून त्यांच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त हो. हे ईश्वर ऐसाय हो, ऐसाय हो, ऐसाय हो म्हणून मोठा हात, जेवढा तुम्ही मोठा स्प्रेड करू शकाल, कल्पना करा की तुमचा दायरा हा संपूर्ण ब्रह्मांडापर्यंत पोहोचलेला आहे आणि या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवापर्यंत तुम्ही पॉझिटिव्ह ऊर्जा पोहोचवलेली आहे. थँक्यू, 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 थँक्यू व्हेरी मच. आणि मग हे झाल्यानंतर नाभीपासनं कनेक्शन डिस्कनेक्ट करायचं आहे. कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट. एक लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही कुणालाही हिलिंग कराल तर कनेक्शन डिस्कनेक्ट करणं खूप गरजेचं आहे. जर आपण त्याच एनर्जीमध्ये राहिलं तर मग काय होतं, आता आपण स्पर्श चिकित्सेचं प्रॅक्टिकल करणार आहे. हे स्पर्श चिकित्सेचं जेव्हा प्रॅक्टिकल करू, दुसऱ्यांना जेव्हा तुम्ही हील कराल तर तुम्ही डिस्कनेक्ट, कट कट कट, डिलीट डिलीट करायला विसरला तर काय होईल, त्याचा हात दुखतोय ना, तर तुम्ही समजा आता एखाद्या नालीमध्ये एखाद्या चिखलात बॉल पडला आणि तो बॉल तुम्ही तसाच काढला तर तुमच्या हाताला चिखलमाती लागणार आहे की नाही. त्याच पद्धतीने त्या व्यक्तीचं डोकं दुखत आहे, पोट दुखत आहे, तर त्या ऊर्जेला तुम्ही हात लावला तर तिथे ती ऊर्जा कुठे ना कुठे कनेक्ट होईल. रेकीचा साईड इफेक्ट तसा नाही आहे, पण तुम्ही तो चिखलात हात घातल्यावर जसा हात धुणं गरजेचं आहे तसं रेकीची प्रक्रिया केल्यानंतर
ती एनर्जी डिस्कनेक्ट करणं गरजेचं आहे. आपण जर डिस्कनेक्ट केली नाही तर ती ऊर्जा आपल्याला टच राहील. आणि म्हणून रेकीच्या प्रॅक्टिस नंतर मी एक तर गुलाबजल किंवा मिठाच्या पाण्याने हात धुवायला सांगते, किंवा माझ्या टेबलवर 2-3 प्रकारचे औरा स्प्रे आहे. मी कुठली हिलिंग केल्यानंतर काय करते, तुम्ही बघितलं असेल की मी या पद्धतीने माझ्या औरा लेवलवर एक स्प्रे करून टाकते, की जेणेकरून त्या एनर्जी आणि दोन्ही हातावर त्या औराचा स्प्रे करत असते. ठीक आहे. साधा उपाय, काहीच नाही करायचं असेल तर मिठाच्या पाण्याने हात धुवून टाका. थोडंसं मीठ बेसिनच्या तिथे ठेवून द्या याच्यात, आणि त्या त्यांनी हँडवॉश करून मग आपला नॉर्मल हँडवॉशने तुम्ही हँड वॉश करू शकता. ठीक आहे. आणि खूपच जेव्हा आपण हायर लेवलच्या निगेटिव्हिटी काढायला शिकतो, किंवा जेव्हा तुम्ही थर्ड लेवल वगैरे मध्ये असता, तर तेव्हा तुम्हाला खूप हायर निगेटिव्हिटीचा सायकिक अटॅक आहे, एखाद्या व्यक्तीला कोणी ब्लॅक मॅजिक किंवा अजून काही अशा निगेटिव्ह ऊर्जांमध्ये आहे, किंवा मोठ्या आजारांचं जेव्हा तुम्ही हिलिंग करता, अशा वेळेस मी आंघोळ करणं हाच उपाय सांगते. आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करून घेतलेली केव्हाही चांगली. ठीक आहे. तर एनर्जी बॉल क्लिअर झाले. 4 बॉल शिकलो आपण, 1 फुटबॉल आणि 3 एनर्जीचे बॉल. आता आपण प्रॅक्टिकल करणार स्पर्श चिकित्सेचं. थोडं पाणी पिऊन घ्या. तुमच्या घरी एखादा व्यक्ती असेल दुसरा ज्याला काहीतरी दुखत आहे, त्याचं आज आपण हिलिंग करणार आहोत स्पर्शाच्या माध्यमात. ओके, चलो. तर पेशंटला रेडी करा. लेवल 1 मध्ये स्पर्शाच्या माध्यमातून, लेवल 2 मध्ये जेव्हा आपण प्रॅक्टिकल करतो, तर तो व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी देखील त्याला आपण पॉझिटिव्हिटीने हील करू शकतो. मॅडम, घरातली निगेटिव्हिटी वगैरे काढणं हे सगळे उपाय सेकंड थर्ड लेवल मध्ये आहे. सगळ्याच गोष्टी लेवल 1 मध्ये पॉसिबल नाहीये. मगाशी सांगितलं, पहिलीचा विद्यार्थी 10वीचं गणित सोडवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला पुढच्या एनर्जीशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. लेवल 1 ही स्वयंशुद्धीकरण कालावधी आहे. मग तू नव्हती ना एवढ्या दिवस. चला, तर पेशंट रेडी करा बरं पटापट. कुणाकडे पेशंट आहे? एक पेशंट पाहिजे हिलिंगसाठी. तर मजा येईल आजच्या सेशनमध्ये. तुम्ही स्पर्शाच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं दुखणं कमी करणार. तर कोण आहे व्हॉलेंटियर पाहिजे मला? कुणाच्या तर घरी असेल, 124 लोकांपैकी एखाद्याच्या तर घरी पेशंट असेल, म्हणजे ते प्रॅक्टिकल करतील तर बाकीच्यांना समजेल. हँड रेज करा बरं, कोण प्रॅक्टिकल करणार आहे? कुणाकडे पेशंट आहे? पटापट. नाही, मला नवीन विद्यार्थी पाहिजे, जुने विद्यार्थी नाही पाहिजे. ओके, जांभुळे सर. ओके, अजून? अनम्यूट करा सर. आणखी एखाद 2 जण. चला पटापट हँड रेज करा ज्यांच्याकडे एक पेशंट आहे. दर्शना मॅडम, अनम्यूट करा. एक मिनिट हा मॅडम. ओके, अजून एक लास्ट एक व्यक्ती पाहिजे, म्हणजे कसं माझं स्क्रीन समोर दिसेल ना. आणखी एक जण पाहिजे मला. पप्पा उभे राहा. हे बघा, कुठलंही रेखीचं प्रॅक्टिकल करताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते. अनम्यूट करा मॅडम, चित्रा मॅडम. आपल्याला महत्वाची गोष्ट की पेशंट आणि तुम्ही तुमच्या डिरेक्टली फ्लोर टच बसायचं नाहीये. पायाखाली आसन पाहिजे. म्हणून मी सगळ्यांना सांगते, रेखीचं हिलिंग करताना पायाखाली चप्पल किंवा स्लीपर सॉक्स घालून ठेवा, म्हणजे केव्हाही तुम्हाला हिलिंग करता एखाद्या आसनावर तुम्हाला बसायचं नाही. ठीक आहे. ओके, आता काय करायचं, ज्या पेशंटला हील करायचंय त्यांना समोर बसवा. हा. एक थोडं पाणी. पप्पा या. चला बस लवकर. नाही, प्रॅक्टिकल करायचं. ओके, जांभुळे सर, तुम्ही कशासाठी हिलिंग करणार आहे ते सांगा मला आधी.
दुखत आहे. माझ्या मिसेसचं पाठ दुखत आहे. पाठ दुखत आहे तर त्यांच्या पाठीच्या भागाने त्यांना बसवायला सांगा, म्हणजे तुमच्या समोर त्यांची पाठ राहील असं फिरवून बसवा त्यांना. ओके सर, तुमच्या पायाखाली काहीतरी आसन आहे, दरी सतरंजी पायाखाली टाकलेली आहे. ओके गुड. हा चित्रा मॅडम माईक ऑन करा. चित्रा मॅडम माईक ऑन करा. एक मिनिट. कव्हर करून वर होईल. हा केला मॅडम. ठीक आहे. दर्शन मॅडम, तुमच्या पेशंट काय आहे त्रास? का इथं वरच्या पलटो. काय पायाला काय हा झालं? पेशंट हा पेशंट आहे माझा आणि इथे पाठीत दुखतं त्यांना. हा ठीक इथे आहे, इथे चालेल. तुम्ही समोर बसवा त्यांना, समोर बसवा तुमच्या. माझ्याकडे तोंड नाही ना, पाठ हा. तुमच्याकडे पाहिजे ना, पाठीला येईल. मॅडम दर्शन मॅडम, तुमचा आवाज येत नाहीये, व्हिडिओ ब्रेक झालेला आहे. दर्शना मॅडम. ओके ठीक आहे. आता काय करायचंय, सगळ्यांनी काय करायचंय, माझ्यासोबत प्रार्थना करा. मी स्वतःची किंवा स्वतःचा, प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची किंवा स्वतःचा आभारी आहे. दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ठीक आहे. त्यानंतर दोन्ही हात रब करून समोरच्या व्यक्तीचं पण आभार मानायचंय, ज्याला तुम्ही हिलिंग करणार आहे त्या व्यक्तीचं देखील आभार मानायचं आहे आणि दोन्ही हात रब करायचे आहे. रब युअर हँड आणि एक एनर्जी बॉल तयार करा. ज्या पद्धतीने आपण आता एनर्जी बॉल बघितला, तो एनर्जी बॉल का तयार करायचा आहे आणि जिथे दुखत आहे तिथे तो एनर्जी बॉल टाकून हाताचा कपशेप ठेवून हातातून संवेदना सुरू, एनर्जी बॉल टाका आणि स्पर्श करा. टच करायचा आहे, त्या बॉडी पार्टला टच करा. हा हस्तस्पर्श हलका ठेवा. आता हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. प्रत्येकाच्या संवेदना वेगळ्या असतील. कुणाला थंड वाटेल, कुणाला गरम वाटेल, कुणाला राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी पास होताना जाणवेल हातातनं. या प्रत्येकाच्या संवेदना वेगळ्या असणार आहे. शरीराच्या ज्याही भागावर दुखतं तिथे हस्तस्पर्श हलका ठेवायचा आहे आणि संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. ठीक आहे. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे आणि कल्पना करा की ब्रह्मांडातनं एक ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होऊन त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि ईश्वरीय ऊर्जांनी त्या व्यक्तीचं संपूर्ण हिलिंग होत आहे. त्या व्यक्तीला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त होत आहे. डोळे बंद करून शक्ती अनुभवा तुमच्या हातातून प्रास होणारी आणि त्या ऊर्जांचा अनुभव घ्या की तुम्ही देत असलेल्या ऊर्जा समोरच्या व्यक्तीचा संपूर्ण त्रास काढून घेऊन त्या व्यक्तीला संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त होत आहे. त्या व्यक्तीला संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याला मनोमन कल्पना करा की त्या व्यक्तीचा संपूर्ण त्रास कमी होतोय आणि संपूर्ण स्वास्थ्य, ज्याही गोष्टीसाठी तुम्ही हिलिंग करताय त्या व्यक्तीला संपूर्ण स्वास्थ्य तिथे प्राप्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य. ही हिलिंगची वेळ 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं स्वतः रेकी ठरवत असते. ती ऊर्जा आपण ठरवू शकत नाही. रेकीनुसारच ही हिलिंग ऊर्जा ठरवली जाते. ओके. तर संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त होत आहे असं आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. ज्याही व्यक्तीला आपण हिलिंग करतोय त्या व्यक्तीला संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य. आणि हातातनं ऊर्जा पोहोचल्यानंतर जर संवेदना थांबल्या असतील तर समोरच्या व्यक्तीचा आभार मानायचा आहे. थँक्यू. स्वतःचा आभार, रेकी शक्तीचा आभार आणि नाभीपासनं 3 वेळा डिस्कनेक्ट करायचा आहे. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. ठीक आहे. नाभीपासून, तुमच्या नाभीपासून डिस्कनेक्ट करायचं आहे. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. जांभूळे सर, हे संवेदना संपल्या असतील तर रेकीचा आभार माना. हात अशा फिरवायचा नाही, हात स्टेबल ठेवायचा एका जागी. एका जागी स्थिर ठेवायचं. संवेदना संपल्या की संपायच्या आहेत? संपायचे आहे. हा मग कंटिन्यू ठेवा. कंटिन्यू ठेवा. चित्रा म्हणून तुमच्या संवेदना संपल्या होत्या का? हो. जावई आहेत
पुष्कळ कमी वाटतंय त्यांना. चला, अभिनंदन. तुम्ही केलेलं पहिलं स्पर्श चिकित्सेचं जे हिलिंग आहे ते सक्सेसफुल झालं. त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद मॅडम. ओके, चलो. त्यांना हा, माईक ऑन करा. थँक्यू. ओके, थँक्यू. नाभी कट करा. जांभुळे सर. हा, बोला मॅडम. हा पेशंटला जाऊ दे का थांब बसू दे इथेच? झालं. आता त्यांचं झालं. फक्त तुम्हाला प्रॅक्टिससाठी म्हटलं होतं. ठीक आहे, जाऊ दे. ओके. हा, मॅडमला विचारा सर की कसं वाटलंय. 40% आराम वाटते. व्हेरी गुड. बघा, आता तुमच्या 5 मिनिटात 40% पेन किलर घेतल्यावरही एवढा फास्ट आराम होत नाही जेवढं तुमच्या नाही, रेकीच्या पेन हिलिंगनी 5 मिनिटात पेशंटला बरं वाटलं. आज एक विचार करा की 5 मिनिटामध्ये जर 40% रोज सकाळ संध्याकाळ आणि तुम्ही जर 100% ऊर्जांनी हिलिंग करायला लागले तर पेशंट कसे बरे होतील. आणि रेकी फक्त पेशंटच बरे करत नाही, तर शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सगळ्या लेवलच्या समस्या सोडून काय मिळते? शरीरामध्ये स्वास्थ्य, नात्यांमध्ये प्रेम, खिशामध्ये पैसा. तिन्ही गोष्टींनी आपण आपल्यासाठी जे काही ब्लॉकेजेस आहेत ते दूर. तर रेकी कुठलाही चमत्कार करत नाही. रेकी सर्वप्रथम आपल्या जीवनात ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या कारणांचे ब्लॉकेजेस दूर करते. ओके, आणि मग आपल्या जीवनात आनंद निर्माण करते. ठीक आहे. सो एकच मिनिट का. मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की आपली आज एक 11 मिनिटाचं ऑफर राहणार आहे क्लासच्या इन बिटवीन केव्हाही. तर आज 11 मिनिटाची ऑफर ही आहे कारण आज गणेश चतुर्थी आहे आणि त्याच्यामुळे या 11 मिनिटांसाठी, या 11 मिनिटांमध्ये जे लोक ऍडमिशन करतील त्यांना फी 1,000 रुपये कमी द्यावी लागणार आहे फक्त 11 मिनिटांसाठी. ठीक आहे, स्कॅनर तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये पाठवलेला आहे. तर जे लोक या 11 मिनिटात ऍडमिशन करतील त्यांच्यासाठी ही ऑफर आहे. आमची टीम तिकडे बसलेली आहे ते 11 मिनिटं मोजण्यासाठी. 11 मिनिटांच्या पेमेंट नंतर प्रत्येक त्यानंतर 6,000च फी घेतल्या जाणार आहे. प्लस काल ज्यांचं पेमेंट आलेलं आहे त्यांनी नाराज होऊ नका. त्यांना सुद्धा या 11 मिनिटांमध्ये आम्ही ऑलरेडी मोजणार आहे. तर काल ज्यांचे पेमेंट आले तर त्यांना त्यांचे जे एक्स्ट्रा 1,000 रुपीज फी आहे ती त्यांना वापस केले जाणार आहे. कारण मला नियम हा प्रत्येकासाठी सारखा असतो. तर युअर टाइम स्टार्ट नाऊ या 11 मिनिटांमध्ये जे लोक पेमेंट करतील तर त्या 11 मिनिटासाठी 5,000 रुपये फी राहणार आहे. बाकी या 11 मिनिटानंतर परत आपली 6,000 फी जी आहे ती ऍज इट इज जे लोक सेकंड लेवलला येतील, मास्टर लेवलला येतील त्यांच्यासाठी ती कंटिन्यू होणार आहे. ओके, चला. सो स्कॅनर तुम्हाला तिथे चॅटबॉक्स मध्ये पाठवलेला आहे. तर जे लोक 11 मिनिटात, तर आमची टीम तिकडे काम करते आहे. 11 मिनिटातच टायमर मोजल्या जाणार आहे. 11 मिनिटानंतर स्कॅनर डिलीट केला जाणार आहे इथून आणि ती ऑफर होणार नाहीये. ठीक आहे मॅडम. लास्ट वीक वगैरे मध्ये ज्यांनी केलंय ती नाहीये. ही आत्ताची या 11 मिनिटाची ऑफर आहे आणि काल आपला गुरुवार होता. ऍडमिशन कालच्या याच्यात या नवीन बॅच साठी चालू झालेले आहे. तर कृपया, नाही तर बाकीचे म्हणतील मॅडम आम्ही मागच्या बॅचला ऍडमिशन केली, मागच्या वर्षी ऍडमिशन केली, आम्हालाही आमची फी परत करा. सॉरी, असं होणार नाही. कारण या आधी, या ऑफरच्या आधी आपल्या क्लासची फी फर्स्ट लेवल 3,000, सेकंड लेवल 4,000, मास्टर लेवल 5,000 होती. तर 12,000 भरूनही आपल्याकडे ऍडमिशन केलेले स्टुडंट आहेत. तर ही ऑफर फक्त या 11 मिनिटांच्या टाइम स्लॉट साठी आहे. याची सगळ्यांनी नोंद करायची आहे. फक्त 5,000 रुपये भरायचे आहेत. आता 11 मिनिटानंतर 6,000 फी होणार आहे. तर तीच कंटिन्यू चालेल. ठीक आहे, आपल्याकडे काही अशा ऑफर बिफर आपण कधी लावत नाही. आज चतुर्थी आहे, काल गुरुवार होता, त्या निमित्ताने आपण फक्त ही 11 मिनिटांसाठी आत्ताची ऑफर ठेवलेली आहे. ओके, चलो स्टार्ट. आता हा टाइम आत्ता या मिनिटाला चालू झालेला आहे.
इथून 11 मिनिटं मोजायची आहेत. ठीक आहे, मी टीमला सांगितलेलं आहे 11 मिनिटानंतर मला मेसेज करा. ओके, आता आपण बघू रेकीचा दैनंदिन सराव कसा करायचा. ठीक आहे, रेकीचा दैनंदिन सराव कसा करायचा. डे टू डे लाईफ मध्ये लेवल 1 नुसार रेकीचा दैनंदिन एक रेकी साधक म्हणून कसा करावा. सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे की पहिला मुद्दा हा आहे की रेकीचं साधक बनल्यानंतर रेकीचे 5 तत्व. ठीक आहे, 5 तत्व म्हणजे आपलं जीवन असलं पाहिजे. पेमेंटसाठी ज्यांना नंबर पाहिजे 7350246653. ठीक आहे, पेमेंट झाल्यानंतर पेमेंट डन टाका. ओके, मंजुषा तांडेकर या नावाने येईल तुम्हाला. तर रेकीचं साधक बनल्यानंतर रेकीचे 5 तत्व हे तुमचं जीवन असलं पाहिजे. 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी हे तुमचं जीवन असलं पाहिजे. जे 5 तत्व आपण रेकीसाठी बघितले ते तुमचे कालपासून म्हणजे जे तुम्ही जीवन जगता सकाळपासून रात्रीपर्यंत ते 5 तत्व तुमच्या जीवनाचा भाग असला पाहिजे. दुसरं, रेकी सोबत जगताना ओनली फॉर टुडे जगायचं. कारण कालची चिंता कितीही केली तरी 5 बदलत नाही. उद्याची कितीही चिंता केली तरी फ्युचर बदलणार नाही. जे काही तुमचं जीवन आहे ते वर्तमानात आहे. तर आजपासून रेकी साधक म्हणून वर्तमानात जगायचं आहे. हो, सांगितलेली फी रेकी सेकंड आणि मास्टर लेवल दोन्ही मिळून आहे. प्लस त्याच्यासोबत क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग देखील तुम्हाला ऍज अ बोनस म्हणून दिल्या जाणार आहे. त्यासोबतच मेडिसिन बुद्ध असं 5 कोर्सेस मिळून ही फी आहे. ठीक आहे, हो. ओके, चलो. तो हे झालं 5 तत्व आणि वर्तमानात जगणं, पहिली गोष्ट. दुसरी, रेकी सोबत जगताना दररोज आपलं एकदा औरा क्लिन्झिंग आणि 7 चक्रांचं मेडिटेशन. ते मेडिटेशनचा तुम्हाला ऑडिओ मिळणार आहे. रेकीला कॉल करायचं, त्या चक्रावर हात ठेवायचं, 21 मिनिटाचं मेडिटेशन करायचं आहे. ठीक आहे, 21 मिनिटाचं मेडिटेशन तुम्हाला करायचं आहे. तर 21 मिनिट्सचं हे मेडिटेशन तुम्हाला दररोज पॉझिटिव्ह ऊर्जांसाठी कामात येणार आहे. तुमचे 7 चक्र ऍक्टिव्हेट होण्यासाठी मदत करणार आहे. तर दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये औरा क्लिन्झिंग, 7 चक्रांचं मेडिटेशन. अन्न आणि पाण्याला जेव्हाही तुम्ही ग्रहण कराल थँक्यू म्हणून घ्या. अन्न आणि पाण्याला जेव्हाही ग्रहण कराल थँक्यू म्हणून घ्या. उद्याच्या सेशनमध्ये मुलांची एक्झाम असेल तर पेन कसा चार्ज करायचं, मुलांच्या अभ्यासाच्या वस्तूंना कसं चार्ज करायचं ते मी शिकवणार आहे. तर त्यानुसार तुम्ही गरजेनुसार मुलांच्या एक्झामच्या वस्तू किंवा आपली एखादी एक्झाम असेल, एखाद्या महत्वाच्या कामाला जायचं असेल, एखादं सिग्नेचर करायचं असेल रजिस्ट्री वगैरेच्या, तर तेव्हा त्या पेनला कसं चार्ज करायचं ते आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहोत. त्याच्यासोबत ते करायचं आहे, अन्न पाणी चार्ज करूनच घ्यायचं आहे. प्लस आपल्या जीवनामध्ये म्हणजे जे काही तुम्ही करता तर एक स्वतःचं हिलिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि एकच हिलिंग सध्या तुम्ही करू शकता. जोपर्यंत तुमची 90 दिवसाची प्रॅक्टिस पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला 90 दिवसाची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. ओके, चला. ज्यांचे पेमेंट झालेले आहे सर्वांचं वर्टिक्स फॅमिलीमध्ये स्वागत आहे. जो काही वेळ उरलेला आहे टीम टाइमर लावलेला आहे, तर तोपर्यंत तुमच्याजवळ अजून वेळ शिल्लक आहे. ओके, तर ही झाली आपली दैनंदिन प्रॅक्टिस काय करायची. परत एकदा रिपीट, रेकीच्या 5 तत्वांसोबत जगणं, वर्तमानात जगणं, रोज औरा क्लिन्झिंग करणं, चक्रांना ऍक्टिव्हेट करणं, 3 एनर्जीचे बॉल जे आपण शिकलो आणि एक फुटबॉल तो डेली आपल्याला वापरायचा आहे. त्यासोबतच अन्न पाणी चार्ज करणं, आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे, अन्न पाणी चार्ज करणं आणि ग्रॅटिट्यूड मध्ये जगणं, थँकफुलनेस मध्ये जगणं हे रेकी आपल्याला शिकवते. कारण जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड मध्ये जगतो, प्रत्येक गोष्टीचा आभारभावामध्ये जगतो, तर आपोआप आपला औरा सकारात्मकतेमध्ये स्ट्रॉंग होतो आणि ती पॉझिटिव्हिटी आपल्याला सतत सतत मिळत जाते आणि ती पॉझिटिव्ह ऊर्जा आपण आपल्या जीवनामध्ये एक्सपिरियन्स करू शकतो. ती पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकतेमध्ये आणत असते. ओके, सो जीवन खूप सुंदर आहे आणि तिला अधिक सुंदर आपण या रेकी ऊर्जांच्या माध्यमातून करू शकतो आणि जीवनाला पॉझिटिव्ह ऊर्जांनी आपण परिपूर्ण करू शकतो. जीवन खरोखर सुंदर आहे आणि ते तुमच्या जीवनाला अधिक चांगलं करण्यासाठी रेकी ऊर्जा तुम्हाला प्रत्येक क्षण तुमच्या मदतीला येणार आहे. ओके, सो अभी तक जो भी हमने पढ़ा है त्याचे क्वेश्चन्स, उद्याचा आपला टॉपिक काय राहणार आहे आणि काही प्रश्न असतील या 9 दिवसांमध्ये कलेक्ट झाले तेही आपण आता घेणार आहे. उद्या तुमचे उरलेले प्रश्न प्लस मणिमंत्रा आणि पेन कसं चार्ज करायचं ते आपण उद्याच्या सेशनमध्ये
बघणार आहोत. तर आता आपलं प्रश्न उत्तर, कारण उद्या आपल्याला तेवढा वेळ मिळणार नाही प्रश्नासाठी, तर आज आपण काही प्रश्न आत्ता घेणार आहोत. ओके, प्रीती बेले मॅडम बोला, काय प्रश्न आहे तुमचा? काही तुम्ही हे 5 तत्व सांगितले ना, मला थोडं ते सांगा ना, थोडं कशाबद्दल बोलताय तुम्ही? 5 रेकीचे 5 तत्व. आजच्या दिवस मी चिंता करणार नाही, आजच्या दिवस मी राग अच्छा. करणार नाही, आजच्या दिवस मी ग्रॅटिट्यूड मध्ये जगेल, माझ्यावर असलेल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करेल आणि सर्व प्राणी मात्रांसोबत प्रेमाने वागेल. थँक्यू मॅम. चैताली मॅडम बोला, काय प्रश्न तुम्ही हँडल केलेला आहे? मॅम, हे जे डेली आपण चार्ज करणार आहोत त्याचे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ मिळतील का? कारण कधी कधी होतं की आपल्याला सगळ्याच गोष्टी लक्षात नाही राहत, तर मग त्याचं जर मॅडम एक बघा, जे लोक सेकंड थर्ड लेवलला ऍडमिशन ज्यांची आहे, जशी तुमची आहे, तर आपले जर तुम्ही ऍप मध्ये गेलात तर ऍप मध्ये सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहेत प्रॅक्टिसचे. ओके मॅम, ऍक्च्युली मला ते व्हिडिओ, मला PDF मिळालं पण मला व्हिडिओज नाही ऍप मिळाले. मध्ये ऍक्सेस साठी तुम्ही स्टाफशी संपर्क साधा, ओके मॅम, तुम्हाला करता येईल मग. ठीक आहे, ओके मॅम, छान, थँक्यू. हा धनंजय सर बोला. मॅडम मी फर्स्ट लेवल केलेली होती, त्याची 90 दिवसांची प्रॅक्टिस माझी झालेली आहे. मग आता हे सेकंडला कंटिन्यू तुमच्याकडे करू शकतो ना मी? हो, बिलकुल करू शकता सर, काहीच का problem काही का तुमची फर्स्ट लेवल परत मला 90 दिवस करावं लागेल? नाही. नाही नाही, असं काहीच नाही. अच्छा, म्हणजे स्टार्ट माझं सेकंड लेवल पासून सेकंड करू लेवल शकतो. प्रॅक्टिस करू शकता. ठीक, ही थँक्यू. फर्स्ट लेवल सेकंड लेवल मास्टर लेवल झाल्यावर 90 डेजची प्रॅक्टिस देत असते. चला, अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? चला, आपला इकडे टाइमर संपायला आलेला आहे आता. एनी क्वेश्चन्स? इकडे हँडल्स इकडे करायचं आहे, मला तिकडे दिसत नाही. हा, जांभुळे सर बोला, काय प्रश्न आहे? जांभुळे सर, माईक ऑन करा. शीतल आनंद मॅडम, माईक ऑन करा. अच्छा, मी ती शक्तिपात घेतले होते ना, तेव्हा माझी थोडी तरी ते आग ओपन झाली होती, कारण की माझं बॅटरी लो होते, ते मी बघितली होती, बघायचं होते की बंद तर नाही झाले माझे फोन, तर ते प्रॉब्लेम नाही ना? नाही, असा काही प्रॉब्लेम नाहीये त्याचा. ठीक आहे, बरं, थँक्यू. हा जांभुळे सर बोला. मॅडम माझ्या मिसेसला केलेला आहे, वाईफ नाही का, सेकंड आणि मास्टर लेवलला ऍडमिशन केली आहे, हा मला पण करावं लागेल का? सर, तुम्हाला शक्तिपथाला बसायचं तर ऍडमिशन करावी लागेल, कारण लेवल 1 आपली सगळ्यांसाठी ओपन आहे, पण सेकंड आणि थर्ड लेवल साठी तुम्हाला ऍडमिशन, कारण शक्तिपात द्यावाच लागतो, त्याच्यामुळे ते शक्तिपाताची एनर्जी आणि तेवढा लाईफ टाईम ऍक्सेस, त्याच्यासाठी आपली ती फी अत्यंत कमी आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू. निलिमा मॅडम बोला. हा मॅडम, मी निर्मला मॅडम आहे, मी निर्मला आहे बोला. ना. मी म्हटलं मला ना करता येत नाहीये, कोणीतरी आल्यानंतर करणार म्हणून मी थांबले, तर मला चालेल का नंतर केलं टीमशी तर? बोला, टीम तुम्हाला गाईड करेल. ठीक आहे, ओके. निलिमा मॅडम तुम्ही अनम्यूट करा. निलिमा मॅडम माईक ऑन करा. हॅलो मॅम, हा बोला. राधिका बोलते मॅम. PDF कुठे मॅम, पाठवलेली आहे तुम्ही? मॅडम आता पाठवणार आहे, पीडीएफ आणि व्हिडिओज आता तुम्हाला मिळतील. ठीक आहे, ओके, आता क्लास ठीक. संपल्यानंतर हॅलो पाठव. मॅम. ओके, हा निलिमा हॅलो मॅम, बोला. हा बोला मॅडम. स्कॅनरवर पेमेंट होत नव्हतं, मी फोन पे वर केलं मॅम तुमच्या. चालतं ना, काही प्रॉब्लेम नाही, फक्त स्क्रीनशॉट तुम्हाला तो बघा मेसेज आलेला आहे ना ग्रुपवर, त्या मेसेजवर एक 91 वाला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवून द्या सगळ्यांनी, ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलेला आहे. 91 चा जो आपला नंबर आहे त्या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवून द्या. ठीक आहे, मी तुमच्या नंबरवर दिलेलं आहे मॅम. हो ठीक आहे ना, तर ते टीमचं बघणं चालू आहे. ओके, ओके, चालेल, मनीषा थँक्यू मॅम. अनम्यूट करा. सेकंड लेवलचा शक्तिपात कधी घेणार आहे? सेकंड लेवलचा शक्तिपात मॅडम क्लास चालू झाल्यानंतर, आधी ज्यांचा लेवल 1 चा राहिलेला आहे त्यांचा कम्प्लीट केला जाईल, त्याच्यानंतर सेकंड लेवलचा होईल, तर तो नेक्स्ट वीक मध्ये
होईल किंवा मग त्याच्या नेक्स्ट वीक म्हणजे आता 6 तारखेला आपली बॅच चालू होईल, तर 1 तर 10 तारखेपर्यंत होईल किंवा त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये 15 तारखेकडे होईल, 15-16ला. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू मॅम. चला, टाइम अप. लास्ट 1 मिनिट. सायली मॅडम बोला. मॅडम तुम्ही जे व्हिडिओज पाठवणार बोलले ते मराठीत राहील की इंग्लिशमध्ये राहील? हो. आणि जर मराठीत असेल तर मी त्याला इंग्लिशमध्ये अफर्मेशन देऊ शकेल का? अफर्मेशन तुम्ही कुठल्या लँग्वेजचं कारण बॅरियर मला नाही. ठीक आहे. हा, तर असे काही व्हिडिओज आहेत का अवेलेबल जे इंग्लिशमध्ये अफर्मेशन्स राहील? मॅडम सेकंड लेवलमध्ये अफर्मेशनचा चार्ट देणार आहे मी इंग्लिशमध्ये. तो पॉवरफुल चार्ट आहे. ओके. ऍक्च्युअल जे तुम्हाला अफर्मेशन द्यायचं आहे, तर सेकंड लेवल मध्ये तुम्हाला अवचेतन मन से कुछ आगे हा जो टॉपिक तुम्हाला हे करणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. ओके. थँक्यू. ओके. चल, सुनीता बोरसे मॅडम कुठे आहेत? त्यांचा काही प्रश्न आहे. राधिका आयफोन बोला, काय प्रश्न आहे तुमचा अजून? मॅम तो नंबर नाही आहे माझ्याकडे, जो 91 बोलला ना तुम्ही. तो नंबर मी नंतर सगळ्यात शेवटी टाईप करते चॅटबॉक्स मध्ये, कारण सध्या जर तो नंबर टाकेल तर कन्फ्युजन होईल. कारण सध्या आपण पेमेंटचा नंबर टाकलेला होता आणि त्याच्यानंतर स्कॅनर टाकलाय, तर तो गोंधळ नको व्हायला. ठीक आहे. स्क्रीनशॉटचा नंबर पाठवते मी. ओके. इकडे योगिता मॅडम मला ऍक्च्युली दिसत नाही की त्यांनी इलेक्ट्रॉनिकली हँडरेज करा योगिता मॅडम, किंवा व्हिडिओ ऑन करून हात दाखवा मला तुमचा. योगिता मॅडम व्हिडिओ ऑन करून जर तुम्ही हात दाखवला तर मी तुमचं माईक ऑन करू शकेल, कारण इतक्या ह्याच्यात मी तुम्हाला शोधू शकत नाहीये. योगिता मैडम इलेक्ट्रॉनिकली नहीं तो ऐसा हाथ दिखाइए मुझे. ओके, सापडल्या. हाँ, अनम्यूट करा. हॅलो मॅम. हाँ बोला. हा, मी सेकंड लेवलला ऍडमिशन घेतले आता, पण माझं फर्स्ट लेवलचं प्रॅक्टिस नाहीये, तर चालेल का? चालेल चालेल मॅडम, ते तुमच्याकडनं करो, सांगितलं जाईल कशा पद्धतीने घेतलं. आज जे प्रॅक्टिस सांगितलं ना ते सुरू करा तुम्ही. ठीक आहे. मॅडम दुसरी गोष्ट, प्रेग्नन्सी मध्ये करू शकतात ना ह्या सगळ्या गोष्टी? प्रॅक्टिस करू शकतो, काहीच फक्त दुसऱ्यांचं हिलिंग नाही करायचं. ओके ओके, थँक्यू. ठीक आहे. दुसऱ्यांचं अन्न पाणी, घरचं अन्न पाणी चार्ज करू शकता, दुसऱ्यांना हिलिंग नाही द्यायचं. ओके. आणि तो दुसरा नंबर स्क्रीनशॉट पाठवायचा तो नंबर पाठवा ना. हो हो. आपल्या ग्रुपवर दिलेला आहे तो नंबर. ग्रुपवर जो ऍडमिशनचा मेसेज आलेला आहे ना, तिथे खाली आहे तो नंबर स्क्रीनशॉट साठी. सुनीता बोरसे मॅडम अनम्यूट करा. सुनीता बोरसे माईक ऑन करा. माझ्याकडनं मी केलेलं आलं. तिथे बघा ना, मेसेज आला असेल तुम्हाला, त्याला क्लिक करा. हा बोला. हॅलो. हा येतोय आवाज, बोला. हॅलो. हा मॅडम, मी पण आता पेमेंट केलंय. मला विचारायचं होतं की हे जे तुम्ही सगळं जे बोलतात ते सगळं आम्हाला जमेल ना? मॅडम म्हणजे मला रेकॉर्डिंग जमेल ना? रेकॉर्डिंग मिळेल, त्याच्यासाठी लाईफ टाईम ऍक्सेस दिलेला आहे. कारण पहिलं आपलं हा. समजता जातं की बा काहीतरी शिकलो, पण प्रॅक्टिकली करताना टीचर सोबत आवाज असणं. नाही. प्रॅक्टिकल करताना टीचर सोबत पाहिजे, तर प्रॅक्टिकल करताना मी तुमच्या सोबत आहे. प्रत्येक गोष्ट जोपर्यंत समजत नाही, रोज क्लासला यायचं, रोज समजून ओके घ्यायचं. ओके. ठीक आहे. आपल्याकडे असे आहे की जे 2-2 हो वर्ष हो. कंटिन्यू क्लास. ओके मॅम, थँक्यू. चला ठीक आहे. ओके ओके. ओके, थँक्यू मॅम. चला थँक्यू. हो हो, थँक्यू. पण मी नाही म्हणत नाही बरं, चला बाय. क्लास काय. धन्यवाद. ओके. चला, उलट मला छान वाटतं जे सगळे लोक रिपीट करतात, तर त्या, कारण तसंही मग व्यक्ती रिकामा असला की चुकीच्या एनर्जीमध्ये राहतो. कमीत कमी इथे पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह गोष्टी डोक्यात घेत राहतो. नकारात्मकतेचे जे मार्ग असतात ते डोक्यात येत नाही, आणि त्याच्यामुळे जसं जमेल तसं जर क्लास अटेंड केला तर त्याच्यात तुमचाच फायदा आहे. कारण आपण स्वतः पॉझिटिव्ह असलो तर आपण आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवू शकतो, कुटुंबाची ऊर्जा पॉझिटिव्ह ठेवू शकतो. म्हणून 4 लेडीज मध्ये गप्पा मारणं किंवा ते टीव्हीच्या सिरियल एवढ्या भयानक भयानक असतात, तर तशा सिरियलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा नक्की दिवसभर या क्लासमध्ये, म्हणजे माझे काही स्टुडंट 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4:30 ते 5:30, 5:30 ते 6:30 बॅच असली तरी उपस्थित असतात. तर खरोखर त्यांना हॅट्स ऑफ की मला एवढं ऐकून घ्यायची त्यांची कॅपॅसिटी आहे की दिवसभर किती तास त्या कंटिन्यू मला ऐकू शकतात. सो त्यांचंही खूप खूप स्वागत आहे. ओके, चलो. सो टाइम आपला संपलेला आहे बोलता बोलता. तर ज्यांनीही याच्यात ऍडमिशन घेतलेली आहे, तर तुम्हाला आपल्या ग्रुपवर जो नंबर आहे 91 वाला,
त्या नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट, ज्यांनी अजूनही पाठवला नसेल त्यांनी स्क्रीनशॉट पाठवून द्या. म्हणजे तुम्हाला ग्रुपवर जी आपली कम्युनिटी आहे, सॉरी ग्रुप नाही आहे, जसं लेव्हल 1 ची कम्युनिटी आहे तसं लेव्हल 1 च्या कम्युनिटीमध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला एक ऍपचं लिंक पाठवलं जाईल, जे ऍप तुम्हाला तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करायचं आहे. जे अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही याच्यावर डाउनलोड करता येतं. ते ऍप डाउनलोड केल्यानंतर दैनंदिन क्लासचं रेकॉर्डिंग तुम्हाला त्या ऍपवर पाठवलं जाईल. ठीक आहे, डेली रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. एक लक्षात घ्या, रेकी म्हणजे कुठलाही कोर्स नाही आहे की फक्त तुम्ही काही दिवस कोर्स केला आणि कम्प्लीट झालं. ही जीवन जगण्याची कला आहे. जसं 2 वेळचं जेवण आहे तसं रेकीची प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही चालू करता तेव्हाच जीवनामध्ये 360 डिग्री चेंज होते. नाहीतर आलात रोज ऐकून घेतलं, वा मॅडमने किती छान बोलल्यात, त्याच्यानी जीवनात ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही. जीवनात रेकीतनी 360 डिग्री बदल होतो, पण त्या बदलासाठी तुमची प्रॅक्टिस, तुमचा ट्रस्ट हे महत्वाचं आहे. जेव्हा दैनंदिन लेवलवर प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला पाहिजे असलेलं प्रत्येक स्वप्न तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करू शकणार आहे आणि संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीनी तुम्ही तुमच्या जीवनाला परिपूर्ण करू शकणार आहे. आयुष्य खरोखर खूप सुंदर आहे आणि त्याला अधिक सुंदर बनवण्याची जी कला आहे ती रेकीमध्ये आहे आणि रेकीतनं तुम्ही 100% त्या स्वप्नांना पूर्ण करू शकता. सो अभी और किसी का कोई सवाल है? एनी क्वेश्चन्स? लास्ट 4 मिनिट आय हॅव. शेवटच्या 4 मिनिटासाठी कुणाचे काही प्रश्न उरले असतील, कारण माझं प्रॉमिस असतं शेवटच्या हँड्रेड्स पर्यंत उत्तर देणं. हा, निर्मला मॅडम बोला. हा मॅडम, ते फोन लागे ना, काय करावं काही समजेल. फोन लागे ना, तो हा जो 7 हो. वाला नंबर आहे ना त्याच्यावर कॉल करा. व्हॉट्सअप कॉल नाही, साधा कॉल करा. ठीक आहे, जो नंबर इथे बघा टाईप करून दिलेला आहे ना तो आपला कॉलिंग नंबर आहे, व्हॉट्सअपवर नाही आहे. बघते मी कुठे आहे, म्हणजे मला लक्षातच येत नाही चॅटबॉक्स मोबाईल. मध्ये टाईप केलेला आहे. अच्छा 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 ठीक आहे, चॅटबॉक्स मध्ये अच्छा, बघते मी. कॉल करा. ठीक आहे, मला कारण चॅटबॉक्स मला हे काढता येत नाहीये, म्हणून मला थोडस म्हणजे हे होते. ठीक आहे. तुम्ही तो जोही नंबर ज्या ग्रुपमध्ये आहे ना तिथला ऍडमिनचा नंबर कडून कॉल करा. हा, हे पण 73 नाही, हे तर दुसरं आले. तोच नंबर आहे, 73 वाला जो नंबर आहे त्याच्यावरच कॉल करा. गेलं, परत परत देता का एकदा, म्हणजे मी स्क्रीनशॉट करून घेते. 1 मिनिट. बघा, त्या चॅटबॉक्स मध्ये टाकलाय तो नंबर. ओके. हा, नाही ना मॅडम. स्क्रीनशॉट घेतले. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेतलंय मी, बोल. ओके, नाही ना मॅडम, बोला. हा मॅडम, मला हे विचारायचं होतं की आता जे शक्तिपात झालेला आहे आमचा किंवा माझा, मी फर्स्ट टाइमच करते आहे. ऐकलं होतं लहानपणी, पण आता शक्तिपात तुमच्याकडून मिळालाय मला. तर समजा म्हणजे कधी कधी सकाळी उठणं नाही झालं आणि उठल्याबरोबर कामाला लागावं लागतं, तर दुपारच्या वेळेला तेव्हाही प्रॅक्टिस थकलेलो असतो आपण. काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाही, पण मग मला हे विचारायचं होतं की समजा एखाद्या वेळेला असं लेटून करू शकतो का असं? मॅडम, लेटून फक्त आपण बेड रिडन लोकांना परमिशन देतो, कारण आपले 7 चक्र आपल्या पाठीच्या कण्यात असतात. ठीक ओके आहे, ओके, हिलिंग हा करू हा, नाही शकतो. तेच विचारायचं होतं. हिलिंग नाही, हिलिंग करू शकतो. अच्छा अच्छा, 8 चक्रांचं ऍक्टिव्हेशन करताना आपल्याला बसूनच हा करायचं आहे. ठीक आहे, हिलिंग हा वाटलं झोपता मी पण झोपायला जाते तेव्हा दिवसभरातली जी काही एनर्जी आहे ती पहिले निगेटिव्हिटी दूर करून मला हा जेवढपर्यंत झोप राहते तो झोप येत नाही तोपर्यंत मी सगळं पार्ट्सला हिलिंग करून हा. टाकते जिथे जिथे त्रास असतो. ते हिलिंग कर. ओके ओके, म्हणजे तसं चालतं ना? हा, तसं चालतं. फक्त ओके ओके, हा मेडिटेशन करताना 7 चक्र ऍक्टिव्हेट करताना पुढे कर्मा मेडिटेशन करताना ओके ते ओके बसून करायचं. फक्त जे बेड रिडर लोक आहे त्यांना आपण म्हणतो बाबा काही नाही तर तुम्ही हा. झोपून तेवढं तरी करा. ठीक आहे. ओके ओके, थँक्स मॅडम, तेवढंच विचारायचं होतं. हो हो, चालेल, डन. थँक्यू. थँक्यू. आणखी कोणाचा काही प्रश्न आहे? चला, ओके. तो उद्या आपण भेटूया. उद्या आपल्या क्लासचं डे 10चं सत्र राहणार आहे आणि 10व्या दिवशीच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप स्वागत राहणार आहे. वेलकम वेलकम वेलकम. कल के लिए आज ही वेलकम. कारण उद्याच्या सेशनमध्ये आपण मणिमंत्र शिकणार आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या पेनला वगैरे कसं चार्ज करून द्यायचं आहे किंवा आपण एखादी मोठी डील करायला चाललं तर कसं चार्ज. पण हे चार्जिंग लक्षात घ्या की रेकीच्या लेव्हल 1च्या 10% नुसार आहे. लेव्हल 2 आणि लेव्हल 3 ची ऊर्जा ही 44 आणि 100% असते. त्याचा इफेक्ट नक्कीच यापेक्षा मल्टिपल राहणार आहे.
आणि तो प्रॅक्टिकली आपण क्लासमध्ये अनुभव पण करतो. कारण जेव्हा डिस्टन्स हिलिंग आहे तर तुम्ही एका शहरात आहे, जगाच्या पाठीवर कुठेतरी तुम्ही त्या बसलेल्या व्यक्तीला हिलिंग करून राहिलेले आहे. हे सगळं टेक्निक आपण सेकंड लेवलमध्ये शिकतो. किंवा मोठ्या आजारांवर काम करणं, हायेस्ट टू हायेस्ट निगेटिव्हिटी दूर करणं, हे सगळं आपण मास्टर लेवलमध्ये शिकणार आहोत. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. भेटूया उद्या दुपारी 3 वाजता याच वेळेस. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.